उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवार सध्या महाराष्ट्र सदनात आहेत। सकाळी 11 वाजल्यानंतर सुनेत्रा पवार मोदींची भेट घेतील अशी माहिती आहे। काल मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्यात। सुनेत्रा पवार दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। या भेटीसाठी सुनेत्रा पवार कालच दिल्लीमध्ये दाखल झाल्या होत्या। सुनेत्रा पवार सध्या महाराष्ट्र सदनात मुक्कामी आहेत। तर आज सकाळी 11 वाजल्यानंतर दिल्लीमध्ये भेटीगाठींना सुरुवात होणार आहे। सुनेत्रा पवार सुरुवातीला पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत, तर मोदींच्या भेटीनंतर ते अमित शहांची सुद्धा भेट घेणार आहेत। यावेळी प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि पार्थ पवार सुनेत्रा पवारांसोबत असतील। या सर्व भेटी संसद परिसरातील विविध कार्यालयांमध्ये होणार आहेत। तर 9 तारखेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्ली दौरा केला होता। यावेळी फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली होती। दरम्यान दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याचंही बोललं जात आहे। अजितदादांच्या निधनानंतर घडत असलेल्या या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। विलीनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत। त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही। त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल। जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलं आहे तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे। रोज पतंगी उडवायच्या कशा करता। आणि आता बातमी रोहित पवारांची। दादांचा अपघात नव्हे तर 100% घात असा आरोप रोहित पवारांनी केलाय। अजितदादा 27 जानेवारीला संध्याकाळी मुंबईतनं पुण्याला गेले होते, तर सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना शपथविधी झाला असंही रोहित पवार म्हणाले। दादांच्या पक्षातील नेत्यांनीच शपथविधीसाठी घाई केली असल्याचं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलं। सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना हा शपथविधी झाल्याचं रोहित पवार म्हणाले। कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली। सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात। आम्ही आज दुःखात आहोत। आम्हाला माहिती पाहिजे की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला ही आमची प्रायोरिटी आहे। हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे। पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे। पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या